नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण चैत्र पौर्णिमेसाठी काही उपाय व तोडगे बघणार आहोत। हे जे उपाय व तोडगे आहेत हे तुमच्या सर्व समस्यांवर मी तुम्हाला सांगणार आहे। तर सुरू करूया। सगळ्यात आधी पैशा संबंधित प्रॉब्लेम किंवा धना संबंधित प्रॉब्लेम असतात, मला तुम्हाला सर्वांनाच असतात। तर यासाठी उपाय काय करावे तर ते बघूया। आर्थिक प्रॉब्लेम असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा तुमच्या हातून जर पैसा खूप खर्चला जात असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय काय म्हणजे की तुम्हाला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन जो गुलाबाच्या फुलाचा हार आहे हा नक्कीच अर्पण करायचा आहे। यामुळे तुमच्या हातून जी लक्ष्मी आहे ही कमी खर्चली जाते किंवा खर्चत नाही किंवा पैशा संबंधित आर्थिक प्रॉब्लेम असतील यातून तुम्हाला मुक्तता भेटते। तर हे उपाय व तोडगे जे आहेत याचा एकदा नक्की वापर करून बघा, याचा अनुभव घेऊन बघा। मनुष्य जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला कसं समजणार की समोरच्या गोष्टीचा आपल्यावर परिणाम काय होत आहे, आपल्या आयुष्यावर परिणाम काय होत आहे। तर एकदा अनुभव नक्की घेऊन बघा। तर आता बाकीचे उपाय बघूया। तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यात प्रभावी उपाय सांगते, श्री सूक्ताचं पठण 16 आवर्तन तुम्हाला पठण करायचं आहे। जर मंदिरात करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम गोष्ट आहे, किंवा घरच्या घरी तुपाचं निरांजन लावून देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। एका बैठकीमध्ये तुम्हाला 16 वेळेस श्री सूक्ताचं पठण करायचं आहे। तसंच अजून एक उपाय सांगते, माता लक्ष्मीच्या समोर एक गुलाबाचं फूल ठेवून त्यामध्ये कापूर प्रज्वलित करणे, त्याने माता लक्ष्मीची आरती करणे। यामुळे अचानक तुम्हाला धन लाभ बघायला भेटतो किंवा अडकलेली कामे देखील तुमची पूर्ण होतात। एखाद्याला तुम्ही पैसे दिलेले आहेत ते वापस भेटत नाही आहेत, यासाठी हा उपाय केला जातो। तसेच अजून एक तुम्हाला प्रभावी उपाय सांगते, जर पैशा संबंधित अगणित प्रॉब्लेम असतील, प्रॉपर्टी संबंधित प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जे कमळाचे बी आहेत ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि ते वाहत्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत। यामुळे तुमचे कितीही आर्थिक प्रॉब्लेम असो यातून तुम्हाला 40 दिवसाच्या आत मुक्तता भेटते। तसेच ज्यांचं लग्न जमत नाही, लग्नासंबंधित प्रॉब्लेम आहेत, लक्ष्मी नारायण यांची तुम्हाला सेवा करायची आहे। जितके होईल माता लक्ष्मीची व नारायणाची या दिवशी तुम्हाला सेवा करायची आहे। ओम लक्ष्मी नारायणाय नमः या मंत्राचा 108 वेळेस जप करायचा आहे। लग्नामध्ये कितीही अडथळे असो ते नक्कीच दूर होतात। तसेच एक कर्जमुक्तीसाठी उपाय सांगते, ज्या काही पांढऱ्या वस्तू आहेत या संध्याकाळी तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये ठेवायच्या आहेत आणि सकाळी एका गरीब व्यक्तीला तुम्हाला दान करायचे आहेत। जे नॉर्मल आपल्या पांढऱ्या वस्तू असतात, फुलं, कपडे किंवा इतर ज्या पांढऱ्या वस्तू आहेत, मिठाई, साखर या सर्व ज्या गोष्टी आहेत, तांदूळ, त्या तुम्हाला चंद्रप्रकाशात ठेवायचे आहेत आणि सकाळी त्या गरीब व्यक्तीला दान करायचे। यामुळे तुमच्यावरची दरिद्रता देखील निघून जाते। कर्जा संबंधित प्रॉब्लेम आहेत, कर्ज हवं आहे किंवा कर्ज फिटत नाही आहे या संबंधित देखील प्रॉब्लेम नक्कीच दूर होतात। तसेच नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे किंवा व्यवसाय चालत नाही आहे तर या दिवशी तुम्हाला व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना नक्की करायची आहे। नोकरीमध्ये जर प्रॉब्लेम येत असेल तर चंद्राला नक्कीच अर्घ द्या। नोकरीमध्ये कितीही प्रॉब्लेम असो याचं निवारण नक्कीच होतं। तसेच या दिवशी तुम्हाला मोतीचं दान करायचं आहे, जो मोती रत्न आहे याचं तुम्हाला दान करायचं आहे। यामुळे तुमचा चंद्र स्ट्रॉंग होतो, कितीही तुम्हाला प्रॉब्लेम असो तर अर्थात त्याचं निवारण नक्कीच होईल। तसेच पिंपळाच्या झाडाचं पूजन, पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो। तर या दिवशी माता लक्ष्मीची जर सेवा करायची असेल तर पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा नक्की घाला। तसेच अजून एक सगळ्यात प्रभावी मी तुम्हाला एक तोडगा सांगते, 1 रुपयाचं तुम्हाला नाणं घ्यायचं आहे, हळद कुंकू लावायचं आहे आणि तिथे थोडंसं त्याच्यावर केसर ठेवायचं आहे। पिंपळाच्या झाडाखाली तो जो नाणं आहे हे तुम्हाला दाबून यायचं आहे। दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी, पौर्णिमा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ते नाणं वापस घरी घेऊन यायचं आहे आणि ते जे नाणं आहे हे तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। कितीही पैशा संबंधित प्रॉब्लेम असो किंवा पैसा टिकत नाही किंवा पैसा तुमच्या हातून जास्त खर्चला जात आहे त्यासाठी हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे। यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये धन लाभ योग देखील निर्माण होतो, पैशा संबंधित प्रॉब्लेम दूर होतात। तसेच अर्थात परीक्षामध्ये सफलता हवी आहे किंवा परीक्षा संबंधित प्रॉब्लेम आहे, अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आहे तर या दिवशी थोडंसं दूध तुम्हाला घ्यायचं आहे, तुमच्या हातावर ते थोडंसं असं चोळायचं आहे आणि वापस थोडंसं जे दूध घेऊन तुम्हाला चंद्राला त्याचा अर्घ द्यायचा आहे। लक्षामध्ये न राहणे, अभ्यासामध्ये लक्ष न लागणे किंवा सतत विसरणे गोष्टी यासारख्या गोष्टींचं निवारण नक्कीच होऊन जाईल। अजून एक धनप्राप्तीसाठी एक प्रभावी उपाय सांगत आहे, तर माता लक्ष्मीला तुम्हाला जे कमळाचं फूल आहे ते नक्कीच अर्पण करायचं आहे। यामुळे पैशा संबंधित प्रॉब्लेम, लक्ष्मीची कृपा तुम्हाला अगणित प्राप्त होते। तसेच कमळाच्या बियाचा हार जर बनवून तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण केला यामुळे देखील पैशा संबंधित प्रॉब्लेम दूर होतात। एकदा हे उपाय करून बघा, अनुभव घेऊन बघा। तसेच
तसेच पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये गुगुळाचा धूर नक्कीच द्या. यामुळे वास्तू दोष हा नाहीसा होतो, घरामध्ये सकारात्मकता येते, घरामध्ये सुख शांतता लाभते. तसेच घरामध्ये जर भांडण होत असतील तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जी हळद आहे ही तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामधून फिरून ती जाळायची आहे. यामुळे घरामध्ये भांडणं कलह यासारख्या गोष्टी बघायला भेटत नाही आहेत. तर हे छोटेसे उपाय आहेत, एकदा करून बघा, अनुभव घेऊन बघा. हे सर्व जे उपाय आहेत हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत. तर अर्थात याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. तसेच याचा फायदा घेऊन बघा, अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला